मेरा दिल बैठा जा रहा है। शुभ सकाळ मित्रांनो, हा आपला पहिला व्लॉग आहे. तर मी आता हगून मुथून उठलेलो आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, मी टकलू व्लॉगर, तुमचा सगळ्यांचा लाडका बिना केसांचा टकलू व्लॉगर. हे बंधू आणि भगिनींनो, सकाळी उठल्यानंतर माझं पहिलं काम असतं हगून मुथून आल्यानंतर पाणी पिणं. तर मी आज तुम्हाला या बाटलीचं टोपण न उघडता पाणी पिऊन दाखवणार आहे. बघितलं मी कसं पाणी पिलं, बिना टोपण उघडता माझी तहान सुद्धा भागली. याच्यानंतर माझं काम असतंय परफ्यूम मारणं ड्रेसवरती, कारण की ड्रेसचा वास वगैरे येतोय घाण घाण. गावातून हिंडत असताना, बोंबलत हिंडत असताना पोरी मला बघतात, पोरी माझा वास घेतात. म्हणजे मी चालत जाताना माझा वास येतो ना, तर पोरींना वाटतं की हे पोरगं खूपच सुंदर आहे, खूपच छान आहे, खूप छान वागतं, दररोज आंघोळ करतं, कारण की याचा वास चांगला आहे. म्हणून मी पहिला सेंट मारतो, पहिला परफ्यूम मारतो. चला परफ्यूम मारूया. अरे याचे टोपण का निघना. हां, तर ही बघा आपली परफ्यूमची बाटली. अरे ही परफ्यूमची बाटली एवढी लांबडी का झाली? आईच्या गावात हे तर रूम फ्रेशनर आहे भावानो. खूपच घाण मित्रांनो, परफ्यूम समजून हे रूम फ्रेशनर मी माझ्या ड्रेसवरती मारलं. असू दे सोडा, आजच्या दिवस चालवून घ्या तुम्ही पण, आणि मी पण चालवून घेतो रूम फ्रेशनरवरती. तर मित्रांनो, इथंच व्लॉग संपला असं मी जाहीर करतो. आपला व्लॉग संपला. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं थोडंफार फॉलोअर्स वाढलं, 2-4 लाख फॉलोअर्स झालं, थोडंफार मिलियनमध्ये व्ह्यूज जायला लागलेत, आपल्याला लोक ओळखायला लागलीत. तर आपण एक रील स्टार आहे, आपण एक क्रिएटर आहे, ह्याची आपल्याला जाण असली पाहिजे. का उगाच आपला आभाळ मोठं करून सांगायचं काय पण, लोकांना काय कळत नाही, लोक आडा नाहीत असं समजून लोकांना काय पण सांगायचं, म्हणजे हेच झालं तेच झालं असं सांगायचं, लोकांना कळत नाही असं या लोकांना वाटतंय. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे विष्णुप्रियाचं काही व्हिडिओ, तिच्यावरती रिॲक्ट करणार आहे, तिच्या व्हिडिओजवरती. या पोरीला आपण टिकटॉकच्या जमान्यापासून बघतोय, तिला ओळखतोय. एवढी काळी चिडचिडीत माकडासारखी दिसणारी पोरगी आता एकदम गोल गुलाबी गोरी पान दिसायला लागली. काय नेमकं कुठल्या पार्लरमध्ये, कुठल्या ब्युटी पार्लरवालीला भेट देते काय माहित. विष्णुप्रियाने या काही वर्षात भरपूर फेम मिळवलाय, भरपूर फॉलोअर्स, भरपूर मिलियन मध्ये व्ह्यूज छापलेत आहे. आणि आता हिने एक युट्यूब चॅनल देखील काढले, त्याच्यावरती आपलं व्लॉग टाकते आपल्या नवऱ्यासोबत. यांचं हे व्लॉग बघितल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला आणि मला दोघांचे डोहाळे लागू शकतात. त्यामुळे आपल्या जबाबदारीवरती बघा. अरे हा असा मेंग्यासारखा का बघतो, याच्या तोंडात कोणी ढोंगणातली क्रीम घातली का काय? ओके, सो हमने आपको दिखाया नहीं, तो वो टैटू इज मित्रांनो, या भूतलावरती मी जन्म घेऊन चुकले आणि मला वाटायला लागले. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकताय. पण मित्रांनो, हे काय नेमकं चाललंय यांचं? एक फक्त टॅटू काढला इथं पाठीवरती, इथं म्हणून एवढी यांची ओव्हर ऍक्टिंग चालली आहे. त्याच्या आईला काय चाललंय? एवढं मोठं करून दाखवण्यापेक्षा इच्छा आईला मी इथं टॅटू काढलाय माझ्या बगलच्या वरती, इथं पाठीमध्ये टॅटू काढलाय, साई नवऱ्याच्या नावाचा टॅटू काढलाय. आम्हाला कळालं की, पण त्याच्यापेक्षा 4 गरिबांची मदत केली असतीस तर आणि 4 जण तुला चांगली म्हटली असतील. हे काय त्याच्या आईला टॅटू काढलाय, टॅटू. मी असं म्हणत नाही टॅटू काढला नाही पाहिजे, काढला पाहिजे, पण इथं येऊन तुम्ही हे असं व्हिडिओच्या माध्यमातून हागताय, मग आमच्यासारखी लोक तुम्हाला बोलणारच की. अरे नवरा आहेस, आम्हाला कळालं तुम्ही नवरा बायको आहे. अरे चढतो का काय? आता बंद कर व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि मग काय ते करणार ते करा. इसलिए व्लॉग एंड करना भूल गई थी मुझे. मॅ काय बकरं चावलं का काय? मॅ या खडकवासला डॅम आम्ही इथे आलो आहे. तर गौऱ्या, सी गौऱ्या, आय एम लुकिंग क्यूट. अरे कसला हा माज दाखवतेस? आय एम लुकिंग क्यूट. अरे सूर्य निघालाय, सूर्यास्त व्हायला लागलाय, ती थोडीशी किरणं तुझ्या इथं फ्लॅश झाल्या, थोडीशी इकडं अशी दिसायला लागली ते, त्यामुळे तुला वाटतंय की तू गोरी झाली आहेस, पण तू मुळात गोरी नाहीस. तुला पण माहिती आहे आणि आम्हाला पण माहिती आहे, फाउंडेशन लावून मेकअप करून पार्लर करून त्याच्या आईला गोरी झाली असतो. गौऱ्या, सी गौऱ्या. आणि त्या गौऱ्याला गवळ्या काय म्हणतेस? अरे गवळी करून टाकलास, तो काय दूध विकतोय? गौऱ्या म्हण सरळ, गवळ्या काय गवळ्या? अरे काय हिला कोणतरी 11-12वीच्या वर्गात परत नेऊन टाका रे. काय बोलते? इंजेक्शन नसतंय ताई, ते इंजेक्शन असतंय. INJECTION, इंजेक्शन, लोंबड्या सुईचं. ती काहीतरी म्हण आहे बघा, चालता येईना ढोंगण वाकडे, तसं इथं झालंय. बोला येत नाही इंग्लिश, हिंदी, मराठी, सरळ एक भाषा हिला बोलता येईना, तरी पण बोलतीच. ही सांगायला लागली माय 3rd टॅटू. हिला वाटतंय बाबा मी 3रा टॅटू माझ्या अंगावरती काढायला लागलोय, म्हणजे देशाला काहीतरी मोठं पदक मिळवून द्यायला लागलोय, देशाचा काहीतरी विकास करायला लागलोय. अरे कसले हे रील स्टार, इन्फ्लुएन्सर, कसले क्रिएटर, त्याच्या आईला आपलं प्रायव्हेट टॅटू, प्रायव्हेट सगळं त्याच्या आईला खोलून उघडून सगळं असं तळामोळातून दाखवतात, ते व्लॉग बनवतात ते. अरे चांगलं वागा रे. काय हसलीस बघ. अरे इंजेक्शन. अरे आमचं डोका तपाक रिकाम व्हायला लागले, थोडासा म्हशीचा बोचा खा कापून. इंजेक्शन.
अतिशय निर्लज्ज लोक आहेत मित्रांनो. यांचं हे रोमॅन्स, यांचं हे येडं चाळ बघून मला असं वाटायला लागलं मी टीव्हीच्या समोर असा बसलोय पिक्चर बघत, मर्डर पिक्चर इम्रान हाशमीचा, आणि तिथं रोमॅन्स चालू आहे टीव्हीवरती. ह्या लोकांचं तेच चालू आहे. तसं मला वाटायला लागलं, फिलिंग यायला लागली. भीगे हाथ तेरे ओ प्यासा दिल मेरा. अरे यांचं हे येडं चाळ बघून आमचं इकडे दांड ताट झालेत रे. अरे बस करा रे, हे बस करा. अरे हे काय आणि नवीनच काय घोडा चावला का काय. अख्ख्या जगात काहीतरी वेगळं चालू आहे. कोणतरी हॉटेल घालते, कोणतरी कापड दुकान घालते, कोणतरी काहीतरी उद्घाटन करते, कोणतरी काहीतरी व्हायरल होते रात्रीतच, आणि या लोकांचं काहीतरी वेगळंच चालू आहे. मला तरी वाटतं ही लोक आता थोड्या दिवसांनी आपल्या सरकारला मेसेज टाकतील, ईमेल करतील, काय व्हॉट्सअप करतील आणि सांगतील की बाबा आम्हाला एक वेगळी पृथ्वी तयार करून द्या, आम्ही तिथं राहतो, आमच्या जगात आम्ही आमचं येडं चाळ चालू करतो. 16वां कॉल आ रहा है मेरे को अभी मैं मरने वाली हूँ गाइस. ये मेरा आखिरी ब्लॉग हो सकता है. अभी मैं मरने वाली हूँ, मरणार आहे म्हणून सांगायला लागली स्वतः, आणि हसती आहे मैं मरने वाली हूँ. जरा सुधारायचं बघ की रे. मेरे पेट में दर्द हो रहा है अभी सोच के. पेट में दर्द हो रहा है, पोटात दुखतंय, पोटातल्या आतल्या लेंडीनं तुला कॉल केलाय, जा उकर संडासात पळ, टॉयलेटला पळ, मी येतोय बाहेर. मग ह्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे. गाडी थांबव, जा कुठेतरी टाळ 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 करून ये. एवढं बोलायची काय गरज आहे. मैं मरने वाली हो, ये काय ओव्हर ऍक्टिंग करते रे बाई. ते बोनेट वर लागलं थोडं आणि एअरबॅग सुद्धा त्याचे बाहेर आले. ओ ना यार, आय 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 बॉनेट फुटलं, त्याच्या आईला सगळं फुटलं. काय ऍक्टिंग करते रे ही बाई. मला तरी वाटतं हिला ऑस्कर अवॉर्ड द्यायला पाहिजे. I'm sorry अक्षय, ते बसला ठोकल्या गेली माझ्याकडून. अक्षय सॉरी ना यार. अरे ते आपले छाया मॅमचं पार्लर आहे ना, त्याच्या बाजूला मग गोस्ट किचन आहे. अरे गु खाऊ संघटना, तुम्ही हे येडचाळ करताय, हे सगळं करताय, आमचं डोकं का हायपर करताय. तुम्ही हे करताय ना, तुम्ही करा की तुमचं तुम्ही व्हिडिओ बनवा आणि इथं अपलोड करू नका फक्त. मग आमच्यासारखी लोक असे बघतात आणि संध्याकाळी जाऊन क्वार्टर मारतात. का तर तुमचा व्हिडिओ बघून त्यांना टेन्शन येतंय. तुम्ही काय येडचाळ करताय. ते रडून 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 अख्खा व्लॉग बनवलास. बघणारेच पण काय मज्जा येत असेल. त्याच्या आईच्या गावात काय रडती, आई बॉनेट फुटलं, गाडी फुटली, आई 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 है कि मेरे पूरे गाल चबी चबी दिख रहे हैं, तो मुझे वेट कम करना है, इसीलिए मैं बैडमिंटन क्लास करती हूँ. ही बाई म्हणते माझं गाल गुलगुलीत चुलबुलीत चुलपुलीत चबी दिसते ते, म्हणजे कसं गोल मटोर गुबगुबीत असं दिसते ते. पण या विष्णुप्रियाचा हा सगळा गैरसमज आहे. ही म्हणते मी माझं वेट वाढलंय, ते कमी करण्यासाठी बॅडमिंटन क्लासेस लावले. ते बॅडमिंटन क्लासेस लावायची काही गरज नाही ताई. त्याच्यापेक्षा एक टाइम खाऊन 4 टाइम हागलीस तर 15-20 दिवसात अशी सडपातळ उचील, टाक म्हणजे अशी स्लिम बॉडी उचील बघ. अंगात नाही बोलन चिमटा घेऊन पळ. आणि जर तुला अजून ऍडवाइस पाहिजे असली, अजून जर तुला हेल्प पाहिजे असली, तर तू आमच्या क्लिनिकला अजून भेट देऊ शकतेस. मला तू जॉईन करू शकतेस. आमचं काही क्लिनिक नाही, सोडा उगाच बोलाय का जाते. आता ही एवढं आभाळ मोठं करते, आपण पण थोडंसं केलं तर चालतंय की. तर मित्रांनो आता इथंच आपण थांबूया. आपले व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात. बाकी कुणाला पर्सनली किंवा वैयक्तिक घेऊ नका. मला या व्हिडिओमध्ये सांगायचं एकच होतं की आपण रील स्टार होतोय, आपण व्हायरल होतोय, फेमस होतोय. कोण पण एका रात्रीत फेमस होऊ शकतंय, व्हायरल होऊ शकतंय. काही उगाच सांगायचं. डोरेमॉनच्या पोटात मी पॉकेटमध्ये हात घातला, त्यातनं तिची बहाणं टाइम मशीन काढलं आणि मी 10 वर्ष मागे गेलो आणि मी माझ्या बॉयफ्रेंडला कानपाटीत मारून आलो. तिच्या आईला काय आहे, कुणाला पटेल का आता. ही बाई असंच करते, साखर गुळ सगळं पावडर बिवडर मिक्स करते आणि चहा बनवते, कॉफी बनवते आणि लोकांना पटवून सांगते. बाकी काय नाही मित्रांनो, इथं जाता आपण थांबूया. आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर एक सबस्क्राईब करून टाका.